नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24. तुका झाला से कळस भजन करा सावकार. मग तुकाराम महाराज तर फार विद्रोही होते, तुम्हाला माहिती ते स्पष्ट वक्ते होते. तुका म्हणे भीड कोटी लाभ विचाराचे कोटी. तो माणूस म्हणजे डारकाळ्या पडणारच व्यक्तिमत्व. त्यांना म्हणता आलं असतं ते ज्ञानेश्वर महाराजांचा काळ जुना झालेला आहे आता. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं ना, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवान श्री तुकाराम महाराज सुद्धा त्या वाक्यांशी त्या तत्वांशी तडजोड करत नाही. ते सुद्धा हेच सांगतात, नाम संकीर्तन नेत्याच्या विचारांशी फितुरी नाही. स्वार्थासाठी ग्राउंड लेवलचं त्याला काय माहिती, असं नाही चालत साहेब. ते आळंदीत जे बोलले ते आम्हाला काय गावाचं नाव चिचुंडीत, ते आमच्यासाठी खरं बाबा. देऊळ जे बोलले तुकाराम महाराज ते चिचुंडीत खरं, अमेरिकेत खरं, लंडन मध्ये खरं. त्याच्याशी प्रतारणा नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. वाक्य वेगळी, अर्थ एक आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे नाथ बाबा. तुकाराम महाराज नाम संकीर्तन साधन म्हणजे किती तत्वाला चिकटून आहे तुम्ही बघा. आणि त्याच्याने काय झालं माहितीये का, या बसणाऱ्या लोकांची चलबिचल नाही झाली कधी. याच खरं का त्याचं खरं, त्याच्या मागे जावा का याच्या मागे जावा, याचं ऐकावा का त्याचं ऐकावा. तो तर परवा वेगळंच बोलला होता, आज तर त्याचं वेगळंच मत आहे. मग ते पुन्हा गम मध्ये जात, कोणता झेंडा घेऊ कन्फ्युजन मध्ये जातो ना तो. ते होऊ नये म्हणून प्रपंच असू द्या, परमार्थ असू द्या, राजकारण असू द्या, उद्योग व्यवसाय असू द्या, एक विचार महत्वाचा आहे. आणि आपल्याकडे म्हण आहे दादा, जे गाव करू शकतं ते राव करू शकत नाही. महादेव कोकटे प्रांताचं नाही पर देशाचा प्रमुख असू द्या, पण गावाने मनावर घेतल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. राव नाही करू शकत. बरोबर आहे का, चुकी आहे सांगा मला. मी असे पाहिले काही खासदार आहेत, पण त्यांच्या गावातले रस्ते खराब. ते खासदाराच्या गावात जाताच येत नाही, रोडच लय खराब. मी खासदारालाच भेटलो, काय प्रॉब्लेम ते म्हणे, ते आमचं गावच एकत्र नाही, काय करता. कळलं तुम्हाला. आणि हे तुकाराम महाराजांना सुद्धा कळलं की मी करून काय होणार नाही. सगळे एकत्रित झाले ना, पंतप्रधानाला सुद्धा झुकावं लागेल. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं जे नुकसान झालं ते जास्त शत्रूंनी नाही केलेलं. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, हमारी कष्टी डूबी वा जा पाणी कम. तुम्ही बघा हिंदुत्वाच्या कार्याला तुम्हाला परधर्मीय कधी विरोध नाही करणार. ते म्हणतील ते त्यांच्या धर्माचं काम करतात. हिंदूचा किडा वळवळ करेल. हिंदू 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 करून काय तुम्हाला मिळतं रे. खरं सांगू,
तुम्हाला तोपर्यंत स्वतःला हिंदू हिंदू म्हणून ओरडून सांगावं लागल, कारण कुणीतरी त्याचा धर्म जगाला ओरडून सांगतोय मी या धर्माचा आहे. बरोबर आहे का नाही? कुणाला कुणाला वाटतं नाव ओरडून सांगावं मी संग्राम बापू भांडारे, मी संग्राम बापू भांडारे, मी संग्राम बापू भांडारे. कधी वेळ येते त्याच्यावर? जेव्हा पलीकडचं कोणतरी ओरडून सांगतोय मी अमुक मी अमुक मी अमुक, मला ते सांगावं लागतं माझी आयडेंटिटी. तुम्हाला गर्व सेकव हिंदू का म्हणायचंय? गर्व सेकव आम्ही हिंदू आहे तुम्हाला का म्हणायचंय? कुणीतरी गर्वानं सांगतोय आम्ही काय. आज वस्तुस्थिती अशी आहे 59 देश इस्लामिक आहेत आणि स्वप्न असं आहे जगाचा कोपरा इस्लाम बनवायचा. म्हणजे जेवढे काही इस्लामिक देश आहेत त्या सगळ्या इस्लामिक देशांचं स्वप्न काय आहे? जगाचा कानाकोपरा इस्लाम बनवायचा आहे, इस्लामचा प्रचार करायचा, इस्लाम धर्म घराघरात पोहोचवायचा आहे आणि तो कोणत्याही मार्गाने पोहोचवायचा आहे. असं काही नको समजून सांगून, जिथं समजून सांगून जमल तिथं समजून सांगून, जिथं मानेवर तलवार ठेवून जमल तिथं मानेवर तलवार ठेवून, कोणत्याही मार्गाने जग इस्लाम झालं पाहिजे. अशा जेव्हा उठाठेवी चालतात ना तेव्हा जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे हिंदूंचा, त्याचं नाव भारत आहे. आणि त्या भारतातला हिंदू सुद्धा जर स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला तयार नसेल तर काय होईल त्या देशाचं? काय होईल मला सांगा. ठीक आहे तुम्ही ठरवलंय आम्हाला हे असं धर्माचं प्रदर्शन काही करायचं नाही. अरे पण दुसरे करताय ना. तुम्ही तुमच्या देवळात जर पूजेला नाही गेले काही वर्ष तर तिथं मजार होते आपोआप. मग तुम्ही म्हणतात आमचे दगड गेले. भांडावं कधी लागतंय? वेळ निघून गेल्यावर. हल्ली असं आहे भाडे करू जरी म्हटला ना की मी ज्या घरात भाड्याने राहतो ते घर माझं तर मालकाला कोर्टात जावं लागत तर त्याच नाही सिद्ध करायला भाड्याने दिलं होतं. ऐका डॉक्युमेंट याच्या नावावर आहे म्हणजे 7/12 याचा त्याचं काय फ्लॅटचे 7/12 नसतो मला वाटतं. सगळं त्याचं खरेदी खत सगळं असतं त्याच्यात. पण ते घर भाडे करूच नाही तर हे माझा फ्लॅट आहे मी त्याला भाड्याने दिला होता हे कोर्टात सिद्ध करायला त्याला 7-8 वर्ष लढावं लागतं. तोपर्यंत भाडे करूचं भाडं वाचलं. पुढचं बघू. अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही धर्मापासून बाजूला जात असाल महाराज मला अजिबात इंटरेस्ट नाही तेढ निर्माण करण्यात. मला असं वाटतं मस्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण असं वाटतं कुणीतरी देवळातून उठून चौकात येऊन सांगावं लागेल यांना पण की तुम्ही जागे व्हा. म्हणून महाराज मी ओरडतो. नाही तर पुन्हा मागे झालं ते पुढं वाहणार. बरं कुणाला आपला विरोध नाही आनंदानं जागावं फक्त घुसखोरीनं. मी आवर्जून कीर्तनामधनं सांगतोय की माझ्या भावांना सुद्धा सांगतोय दादा 100 गुन्हेगार सुटले ना तरी चालेल एका निर्दोष व्यक्तीला आपल्याकडून त्रास होता कामा नये. 100 गुन्हेगार वाऱ्यावर राहिले राहू द्या बघू पण निर्दोष व्यक्तिमत्वाला आपल्याकडून त्रास. मला माझा एक हिंदुत्ववादी सहकारी दाखवा की ज्याने कारण नसताना कोणाला तरी गावात जाऊन त्रास दिला. एक दाखवा.
आमचा प्रत्येक भगवी टोपीवाल्यांना न्यायासाठीच लढतोय. तुम्ही सगळ्यांनी विचार करा, यांनी कारण नसताना उगीच कधी कोणाला त्रास दिला, कोणाच्या घरात घुसले, कोणाचा दरोडा टाकला नाही हो. त्यांचं भांडण काय, गाय कापून. आता पुढच्याला एवढं तर कळावं बाबा, त्याला गाय आवडते, आपण नाही कापायची. ते म्हणतंय मी कापणार, मग हे म्हणतो मी ठोकणार. तुम्ही विचार करा. ते काय म्हणतं, माझ्या भोळ्या बाबड्या बहिणीला मला बुरखा घालायचा नाही, आणि ते म्हणतं मी तिलाच पाठवणार. हे म्हणतं मी ठोकणार. झालं म्हणतात. हे काय म्हणतं, तिथं आमचं मंदिर आहे, ते म्हणतात आम्हाला पाहिजेच. झालं म्हणतात. तुम्ही खोलात जा, संग्राम बापू भांडारीवर अजिबात विश्वास ठेवू नका. फक्त सांगा की या पोरांना काय पंतप्रधान व्हायचंय का आमदार व्हायचंय का यांना ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचंय, यांची एकच इच्छा आहे, माझ्या धर्माला बोट लावणं. आणि साहेब, तुम्हाला जेव्हा या पोरांचं कळलं नाही, खरोखर धर्मासाठी, संस्कृतीसाठी, परंपरेसाठी लढता, तुम्ही कोणत्याही पक्षात असू द्या, तुम्ही म्हणाल ही भावंड चांगलं काम करताय. इतकं सगळं स्वार्थासाठी जर नाहीच, धर्मासाठीच आहे. आणि तुम्ही मी का म्हणतोय माहितीये का, तुम्ही इच्छा नसली तरी तुम्ही हिंदुत्व जरा मिरवा. का माहितीये का, आज जर तुम्ही हिंदुत्व नाही ना मिरवलं, काही वर्षांनी तुम्हाला इस्लाम मिरवावा लागेल. तुम्हाला ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल. ज्यांना ज्यांना धर्माचा अभिमान नाही राहिला, मग कोणीतरी तांदळाचं पोतं दिलं, ख्रिश्चनच झालं. तांदळाच्या पोत्यावर गणपती फेकला आणि येशू आणला. हे आपल्या चौकात आज जे वेगळं प्रदर्शन करताय, ते कधी काळी हिंदूच होते. काय आकाशातून नाही पडले कोण, फक्त ह्या तत्वापासून बाजूला गेले. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह राहिला काय गेला काय, पांडुरंगाचे चरण सोडणार नाही, या विचारापासून बाजूला गेले. फ्लेक्झिबल झाले. काय होते, जाऊ द्या ना, इलाज आहे. परंपरा बदलून गेल्या घराण्याच्या. बघा, तुम्ही हिंदू राहिले ना, मरेपर्यंत शरीराला टच होणार नाही. पण तुम्ही गडबड झाली तर कापाकापी सुरू. तुम्ही हिंदू आहे म्हणून ताट माना करून काय म्हणतोय संग्राम बापू, बघू जा. हिंदू आहे म्हणून ना, तुमचा हिंदू धर्म जर बाजूला गेला की झाकले तुमच्या. तुम्ही आजकाल दाटमाना करून बसलाय. हिंदू आहे ना तुम्ही, आणि धर्मापासून जर बाजूला गेला तर नाही राहणार ते स्वातंत्र्य, नाही राहणार तो अधिकार. मला वाटतं ते 3 तलाक बंद झालं का? झालं. पण ते जेव्हा होतं तेव्हा अडचण काय होती, तलाक 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 पडली ना बाई वाऱ्यावर. कल्पना करा, आमच्यातलं एखाद्या घरी गेल्यावर म्हटलं तलाक तलाक तलाक, हाणाल तुम्ही? तुला बुटाने चपलीने हाणाल म्हणाल. तलाक तलाक म्हणतो काय, कसा तलाक तलाक तलाक? तुम्ही हिंदू आहे. मग मला सांगा, हा धर्म शिल्लक आहे म्हणून तुमचं स्वातंत्र्य शिल्लक आहे. हा धर्म जर अडचणीत आला तर तुमचं जगणं अडचणीत येईल, म्हणून तुमच्या पोटी गोरक्षक जन्माला आले पाहिजे. बाबा चुकतंय का?
जय श्रीराम. धन्यवाद धन्यवाद. जय हो जय जय. चला आज पहिला दिवस आहे. परमपूज्य हरिभक्ती परायण गुरुवर्य मदन महाराज बियाणे यांच्या कृपाशीर्वादानं संपन्न होत असलेल्या बस जय श्रीराम. संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं चालू वर्षीचं हे 37वं वर्ष. आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, दुपारी ज्यांनी अन्नदान केलं असे कैलासवासी मारुतीराव तुकारामजी देवकर यांच्या स्मरणार्थ देवकर परिवारानं अन्नदान केलं. जोरदार टाळ्या देवकर परिवाराच्या साठी आपल्या सर्वांच्या वतीनं झाल्या पाहिजे. विकास तरुण मंडळ असेल, दुर्गा माता मित्र मंडळ, स्मृती प्रतिष्ठान, संगम मित्र मंडळ व सकल हिंदू समाज यांनी आजचं नियोजन सेवा पार पाडण्याचं काम केलं. गोडाशी गायन साथ करणारे महाराष्ट्र भूषण हरिभक्ती परायण भजन सम्राट संजयजी महाराज हजारे, महाराष्ट्र भूषण हरिभक्ती परायण भजन सम्राट देवीदत्तजी महाराज बर्डे, हरिभक्ती परायण भजन सम्राट अक्षय महाराज गर्जे, भाऊ महाराज अमृते, अशोक महाराज देसाई, जुंबरजी महाराज बोडके, नामदेव महाराज पाटील, शंकर महाराज कोकाटे, मृदंग सम्राट हरिभक्ती परायण हेमंत महाराज कापडनीस मालेगावकर, अनिकेतजी महाराज बोरुडे, अर्जुन महाराज हजारे, ऋषिकेश महाराज मेत्रे, महेश महाराज बेल्लेकर, गणेश महाराज खांदवे, निमंत्रक हरिभक्ती परायण महंत स्वप्नेलजी महाराज पवार, या सगळ्या ज्यांच्या प्रेरणेनं हा उत्सव होतोय असे गुरुवर्य हरिभक्ती परायण बबनजी महाराज बहिरवाल, ज्यांचे कृपाशीर्वाद या महोत्सवाला लाभताय ते ब्रह्मलीन स्वामी श्यामसुंदर पुरीजी महाराज, या सगळ्या साधू संतांच्या महंतांच्या कृपाशीर्वादानं संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या संख्येनं सकल हिंदू समाज याची सोंडी पाटील गावातील उत्सवामध्ये सहभागी होतो. हा आनंद म्हणजे पाठी टाकायला 30 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य गुरुवर्य मदन महाराज यांच्या कृपाशीर्वादानं, गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये आजची पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा आमच्या गावातील आपल्या गावातील सगळ्या तरुण वर्गांच्या आग्रहास्तव या ठिकाणी महाराष्ट्रभर जे हिंदू धर्माचं प्रचार करतात, हिंदू धर्माचं महत्व, धर्म जाणला पाहिजे याच्यासाठी त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. असे आपल्या सर्वांच्या हृदयात असणारे हरिभक्त परायण संग्राम बापूजी महाराज यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केले.
आणि अति महत्वाचं म्हणजे आपल्या धर्माविषयी जागरूकता कशी पाहिजे याचं त्यांनी मार्गदर्शन केलंय. मी बापूंचं विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समितीच्या वतीने तसेच समस्त ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समितीच्या वतीने महाराजांचा सन्मान करण्यासाठी मी पंडितजी भद्रे, सुरेश तनपुरे, अशोक बापू कोकाटे यांनी महाराजांचा छोटासा सन्मान करावा. उद्याचे बी अन्नदात्यांचे नाव मी या ठिकाणी पुकारणार आहे. तसेच उद्या त्याचे कार्यक्रम सकाळी काकडा विष्णू सहस्त्रनाम पारायण सोहळा हरिपाठ होईल. उद्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण अशोक महाराज इगल बोदेगावकर यांचे उद्या जाहीर हरिकीर्तन होईल. प्रवचनकार हरिभक्त परायण भोस गुरुजी. उद्या दुपारची पंगत श्री लक्ष्मण तुळशीराम कोकाटे यांची होईल. सकाळचा नाश्ता कैलासवासी बाबासाहेब बोरुडे यांच्या स्मरणार्थ बोरुडे परिवार आणि संतोषजी चव्हाण यांची होईल. आजची वाढण्याची पंगत विकास तरुण मंडळ, दुर्गामाता मित्र मंडळ, स्फूर्ती प्रतिष्ठान, संगम मित्र मंडळ आणि सकल हिंदू समाज यांनी आजची वाढण्याची व्यवस्था करायची. उद्याच्या वाढण्याची व्यवस्था भैरवनाथ मित्र मंडळ, शिवराजे मित्र मंडळ, जगदंबा मित्र मंडळ, हरिओम ग्रुप, विकास तरुण मंडळ, स्फूर्ती प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाज या सर्व तरुण मंडळींनी उद्याची व्यवस्था करायची. कारण आता हे पैसे भरपूर जमतात, सगळे जमतात, परंतु सगळ्यात या सप्ताहामध्ये महाप्रसाद वाटपाचं काम हे तरुणांचं काम आहे. म्हणून गावातल्या सगळ्या तरुणांनी जरी ह्या मंडळांचे नावं जरी असले तरी सगळ्यांनी प्रत्येकाची जबाबदारी आहे. 2 पंक्ती वाढेपर्यंत कुठल्याही तरुणांनी जेवलं नाही पाहिजे. 2 पंक्ती वाढल्यानंतर मग तरुण मंडळीची पंगत होती आणि मग नंतर जेवायचंही प्रथमतः महिला भगिनी जेवायला बसतील आणि त्यानंतर पुरुष मंडळी बसल. हे सर्व आता या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि या ठिकाणी भोजनासाठी सगळ्यांनी बसायचंय. हा, आरती राहील. विघ्नाचे पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वंदे दुराची कुटेल मारा मुक्ता बळाची जय देव जय देव. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.